आजपासून नागपुरात विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू। सुमारे 75,000 कोटींपेक्षा जास्त पुरवणी मागण्या मांडल्या जाणार। सूत्रांची माहिती, दिवंगत नेत्यांसाठी विधानसभा अध्यक्षांकडून शोक प्रस्ताव। आयएएस अधिकारी तुकाराम मुंढेंना निलंबित करण्याची मागणी भाजपा आमदार लक्षवेधीद्वारे करणार। नागपुरात नियमबाह्य पद्धतीने स्मार्ट सिटी प्रकल्पाचा प्रभार स्वतःकडे घेतल्याचा आरोप। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि भास्कर जाधव यांच्या नागपुरातल्या हॉटेलमध्ये भेटीचा ऑपरेशन टायगरशी संबंध जोडू नका, सरनाईकांची प्रतिक्रिया। मुंबई महापालिकेचा तिढा शिवसेना आणि भाजप सामोपचाराने सोडवणार। दोन्ही पक्षांची समन्वय समिती बनवण्यात येणार। सेना 125 जागांचा प्रस्ताव भाजपकडे ठेवणार असल्याची माहिती। बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या 3 आमदारांवर विशेष जबाबदारी। आमदार प्रकाश सुर्वे, मुर्ची पटेल, दिलीप लांडेंकडे धुरा। महापौर बसवण्यासाठी पश्चिम उपनगरातल्या जागांवर शिंदेंची भिस्त। महाराष्ट्राचं शक्ती विधेयक केंद्राने नाकारलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती, शक्ती विधेयक 2020-21 मध्ये विधिमंडळामध्ये मंजूर झालं, केंद्राने मात्र नाकारलं। नगर विकास विभागाकडून मुंबईमधल्या सायन्सचा 2 एकर भूखंड विहिंपला भाडेतत्वावर देण्याचा शासन निर्णय जारी। एक रकमी 9,07 लाखांचा प्रीमियम तर दरवर्षी 10,186 रुपये भाडं। कणेरी मठाच्या काडसिद्धेश्वर स्वामींविरोधात जतमध्ये गुन्हा दाखल। 9 नोव्हेंबर रोजीच्या प्रवचनामधून लिंगायत समाजाच्या भावना दुखावल्याची तक्रार। सर्व स्तरातून विरोध वाढल्यामुळे पालिका प्रशासनाचं काही पर्यावरण प्रेमींना आज चर्चेसाठी निमंत्रण। चर्चेतून पालिका प्रशासनाची भूमिका आणि वृक्षतोडीचं कारण समजून घेणं महत्त्वाचं ठरणार। छत्तीसगडमधील खैरागड इथे नक्षली टॉप कमांडरची शरणागती। माओवाद्यांच्या सेंट्रल कमिटी मेंबर रामधेर मच्छीची 11 सहकाऱ्यांसह शरणागती। एमसीसी झोनमधील सर्वच बड्या नेत्यांनी हत्यारं टाकली।